माजी आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणे यांना टोला लगावलाय। सिंधुदुर्गातील जनता राणेंची वाट पाहतीये, त्यामुळे उद्धव ठाकरेंवर टीका करण्याचा टास्क राणेंनी जरा बाजूला ठेवावा असं त्यांनी म्हटलंय। भाजपनं दिलेला टास्क बाजूला ठेवून राणेंनी आपल्या मतदारसंघात काय चाललंय ते पाहावं आणि त्यासाठी लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यावं। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेली जनता त्यांची वाट बघतीये असा खोचक टोला वैभव नाईक यांनी लगावलाय। नारायण राणे साहेब, तुमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लोक वाट बघतायत। आपण खासदार म्हणून निवडून आलाय, परंतु गेले 15 दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे आणि आपल्या चिरंजीव जे पालकमंत्री आहेत, आमदार आहेत, त्यांना अधिकारी ऐकत नाहीत, जुमानत नाहीत, हे वारंवार सिद्ध झालं आहे। त्यामुळे मुंबईत जो काही आपल्याला भाजपने टास्क दिलेला आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर टीका करण्याचा, तो तुम्ही थोडे दिवस बाजूला ठेवा। मुंबईच्या विकासावर बोलण्यापेक्षा आपल्या मतदारसंघामध्ये काय चाललंय यासाठी तुम्ही लवकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एवढीच आपल्याकडनं अपेक्षा आहे।